नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज भोपळ्याची सुकी भाजी बनवणार आहे। तर इथे मी एक स्वच्छ धुवून भोपळा घेतला आहे। आता त्याचं वरचं जे साल आहे ते सगळं काढून घेते। आता भोपळ्याचे लहान लहान तुकडे करून घेते। आता सगळा भोपळा मस्त कापून झाला आहे। आता लगेच बनवायला सुरुवात करते। इथे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल गरम झाले त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते आणि थोडंसं जिरा टाकते। थोडासा कढीपत्ता टाकला, थोडीशी हळद टाकते आणि लगेच कापलेला भोपळा टाकते। आता सगळं चांगलं मिक्स करून घेते। इथे मिक्स करून झाले, त्याच्यामध्ये गरम मसाला टाकते, चवीनुसार मीठ टाकते आणि मसाला आणि मीठ चांगलं सगळ्या भोपळ्यात मिक्स करून घेते। तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजवून घेते। भोपळ्याचं साल काढून घेतलंय, त्याच्यामुळे शिजायला एवढा उशीर नाही लागणार। इथे 4 ते 5 मिनिटं झालेत। आता झाकण काढते आणि सगळा भोपळा चांगला मिक्स करून घेते। आता चेक करते भोपळा शिजला का ते। इथे भोपळा मस्त शिजलाय। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। सगळं कोथिंबीर सगळ्या भोपळ्यात चांगलं मिक्स करून घेते। आता गरमागरम भोपळ्याची भाजी तयार आहे। लगेच खाण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेते। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।